अमेरिकेत पुन्हा एकदा 30 देशांच्या लोकांना ट्रॅव्हल बॅन करण्याची तयारी केली जात आहे। ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली हा मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता व्हिसा, ग्रीन कार्ड आणि इमिग्रेशन हे अर्ज तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भारतीयांना देखील याचा काही ना काही फरक पडत असेल तर तो काय फरक पडतो तेच आपण पुढे या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। वॉशिंग्टन डीसी मध्ये झालेल्या धक्कादायक गोळीबारानंतर ट्रम्प प्रशासन हादरलं। त्यानंतर स्थलांतर धोरणावर कारवाईचा निर्णय घेतला। 2 नॅशनल गार्ड सदस्यांवर गोळीबार इथे झाला होता आणि त्यात एकाचा मृत्यू झाला होता आणि त्यामध्ये आरोपी कोण तर तो अफगाणिस्तानचा नागरिक निघाला। रहमानुल्ला असं त्याचं नाव होतं। याच घटनेला इमिग्रेशन सिस्टमची कमकुवतता असं ठरवण्यात आलं आणि त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने ट्रॅव्हल बॅनचा विस्तार इथे सुरू केलेला आहे। सध्या अमेरिकेच्या प्रवास बंदीमध्ये 19 देश आहेत। 19 देशाच्या लोकांना अमेरिकेत नो एंट्री आहे, पण ही संख्या आता वाढणार आहे, जी 30 पर्यंत जाणार। पूर्ण बंदी असलेल्या देशांमध्ये कोणकोणते देश आहेत तर त्यात अफगाणिस्तान, काँगो, एरिट्रिया, इराण, लिबिया, म्यानमार, सोमालिया, सुदान, येमेन इत्यादी देश आहेत। तर आंशिक बॅन असलेले देश कोणते तर बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टागो आणि तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला। जरी भारत या यादीमध्ये नाही तरीही हा निर्णय भारतावर 5 वेगवेगळ्या स्तरांवर परिणाम करू शकतो। कोणते तर भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकेकडील व्हिसा मंजुरीवर थेट बंदी नसेल, पण स्क्रुटिनी म्हणजे तपासणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बॅकग्राऊंड चेक आणखी कठोर होणार आहे, त्याचा फटका बसेल। व्हिसा मंजुरी उशिरा होण्याची शक्यता आहे, अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते, रिस्क फ्लॅग कॅटेगरी वाढू शकते। US सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस या देशातील नागरिकांचं व्हिसा, ग्रीन कार्ड आणि इतर अर्ज थांबवण्यास सुरुवात करत आहे। आणि एवढंच नाही तर बायडन सरकार ज्यावेळेला तिथं होतं, बायडन शासन काळामध्ये अमेरिकेमध्ये आलेल्या हजारो लोकांची पुनर्तपासणी करण्याची ही निर्णय घेण्यात आला आणि कारवाई सुरू करण्यात आली आहे। ट्रम्प प्रशासनाची पूर्वीची कारवाई शरणार्थींच्या संख्येमध्ये कपात, व्हिसा रद्द, तात्पुरते संरक्षित दर्जे हटवणे आता आणखी कडक होणार आहे। ट्रॅव्हल बॅन एक्सटेन्शन ही ट्रम्प प्रशासनाची एक प्रमुख प्राथमिकता बनली आहे। जगभरातील लक्ष वेधून घेणारा हा निर्णय 30 देशांच्या दारात अमेरिकेची दारं जवळजवळ बंद होणार। सोबतच राष्ट्रीय सुरक्षा की राजकीय रणनीती ट्रम्प प्रशासनाच्या या महत्त्वाच्या पावलावर निश्चितच मोठा वाद पेटणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा। भेटू परत नव्या कोणत्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।